शरद पवार साहेब, तुम्हाला यवतमध्ये रिॲक्शन म्हणून मुस्लिम समाजावरती हिंदू समाजाने जे काही केलं, रिॲक्शन म्हणून जे काही कृत्य केलं, जशास तसे उत्तर द्यायचा प्रयत्न केला, हां, का लगेच तुमच्या पोटात दुखायला लागलं होय? हां, आजपर्यंत जेव्हा पालघरला साधू संतांची निघृणपणे हत्या करण्यात आली, त्यावेळेला तुमच्या तोंडाला काय लकवा मारला होता का? हां, आज तुम्हाला फार या मुसलमानांचा तुम्हाला पण आयुष्यभर पुळका आलेला आहे. एक तर सगळ्यात जास्ती या महाराष्ट्राचं वाटोळं तुम्ही केलं आहे. तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही गुंडांना, गुन्हेगारांना प्रतिष्ठा द्यायचं काम केलं आहे. आणि सुप्रियाताई, तुम्ही पण वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करताय. हां, फार तुम्हाला पुळका येतो ना या मुसलमानांचा. हां, कशासाठी? फक्त मतांसाठीच ना. हां, हिंदूंच्यावरती जेव्हा अत्याचार होतात, हिंदूंच्यावरती जेव्हा जेव्हा त्यांचे सरकलम करण्याचे प्रकार घडले, जेव्हा रामनवमीच्या मिरवणुकांवर जेव्हा दगडफेक झाली वर्ष 2 वर्षापूर्वी, तेव्हा तुमचं तोंड शिवलं होतं का? तेव्हा तुम्हाला बोलता नाही आलं? हां, आणि पुण्यातल्या गुंडगिरीबद्दल किंवा याच्याबद्दल तुम्ही जे आज बोलताय, अहो, हे तुमच्या वडिलांनी पेरलेलं बीज आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये गुन्हेगारांना, गुंडांना प्रतिष्ठा द्यायचं काम तुमच्या वडिलांनी केलेलं आहे. हां, मी पहिल्यापासून जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तुमचे वडील महाराष्ट्राचे, तेव्हापासूनचा साक्षीदार आहे आणि जागृत साक्षीदार आहे. वाटोळं केलं या महाराष्ट्राचं तुमच्या वडिलांनी, आणि तुम्ही पण त्याच पावलावर पाऊल ठेवून चालताय. सुप्रियाताई, जरा सुधरा आता. हां, हिंदूंच्यावरती जेव्हा अन्याय होतो, अत्याचार होतात, तेव्हा तुमचं तोंड शिवलेलं असतं, तेव्हा एक चकार शब्द काढत नाही. आणि आज तुमचे मतांची पेटी, मुसलमानांची मतांची पेटी जेव्हा जरा त्याला रिॲक्शन, त्यांच्या ॲक्शनला रिॲक्शन दिली गेली हिंदू समाजाकडनं, तर तुम्हाला लगेच म्हणजे तुम्ही फार दांभिक झालात, फार तत्त्वाच्या गोष्टी बोलायला लागलात. स्टॉप इट नाव. Hindus are not going to tolerate in future all these things. Bear in mind.